निर्णय एक तिढा मराठी कादंबरी भाग 39. निमिष निघून गेल्यावर काही वेळाने सार्थकचा फोन आला होता आणि सार्थक तिचं फोनवरचं रडू ऐकून स्वतःला रोखू शकला नाही आणि तो तडक तिच्या घरी येण्यासाठी निघाला होता. अवनी आणि निमिषमध्ये पुन्हा भांडण झाले होते. यावेळी तिला तो इतकं बोलला होता की तिच्या स्वाभिमानावरच त्याने घाव केला होता. तो घाव इतका वरमी बसला होता की अवनी जशी मोत्यांच्या मळ्यातून सगळे मोती अचानक निखळून सगळीकडे पसरावेत अगदी तशीच अवस्था अवनीची झाली होती. निमिषच्या बोलण्यातला शब्द न शब्द तिला आतोनात त्रास आणि प्रचंड मानसिक तणाव देऊन गेला होता. त्याच्या बोलण्याने तिचा डळमळीत झालेला आत्मविश्वास अजूनच कोलमडून गेला. आपण खरंच कुठल्याच गोष्टीसाठी पात्र नाहीये, आपल्यात ती क्षमताच नाहीये, नाहीतर निमिष इतका बोललाच नसता आपल्याला. आपण ना एक चांगली मुलगी बनू शकलो, ना एक चांगली पत्नी, ना चांगली सून. सगळ्यांना आपल्यामुळे त्रास झालाय. कुणी आपल्याकडून खुश नाहीये आणि कुणीच कशाला. आपण स्वतःसुद्धा स्वतःसाठी काही करू शकलो नाही. आपल्या स्वप्नांना तरी कधीच तिलांजली दिली आपण. जेव्हा जेव्हा प्रयत्न केले आयुष्याने समोर असं काही वाढून ठेवलं की सगळं पुन्हा जागच्या जागी येऊन थांबलं. आपण स्वतःसाठी नाही करू शकलो काही तर इतरांसाठी काय करणार. कुणाला वाटेल इतका का त्रास करून घ्यायचा. अशा कितीतरी उदाहरणं आहेत जी कठीण परिस्थितीतून काही ना काही करत असतात. पण कुणी काही म्हणलं तर एक गोष्ट या आयुष्याने चांगली शिकवली मला की कितीही प्रयत्न केले तरी त्याला नशिबाची साथ नसेल तर तुम्ही किती हातपाय मारले तरी ते तितकं आहे आणि तेवढंच पदरात मिळणार. त्यापेक्षा कमी ना त्यापेक्षा जास्त. आणि मला कुणाबद्दलही तक्रार नाहीये. मी स्वतःशीच नाराज आहे मी. अवनी एकटीच आपल्या मनातल्या शब्दांना ऐकत होती. कारण तिचं दुःख व्यक्त करायला आणि ऐकायला तिच्याशिवाय दुसरं कुणाची साथ तिला आता एक क्षणाला तरी नव्हती. काही वेळाने सार्थक तिच्या घरी पोहोचला. घराची बेल वाजली तशी अवनी भानावर आली आणि तिने स्वतःचे डोळे नीट पुसले आणि तिने दरवाजा उघडला. दरवाजात उभ्या असलेल्या सार्थककडे पाहून तिने जबरदस्तीचं हसू चेहऱ्यावर आणलं, पण त्याने तिच्या डोळ्यात साठलेलं पाणी अजूनच दाट दिसू लागलं. सार्थक काहीही न बोलता घरात आला. अवनीने दरवाजा बंद केला आणि ती त्याच्यासाठी पाणी आणायला आत गेली. बस, मी पाणी आणते. जड झालेला तिचा आवाज ऐकून आता कुणीही सांगू शकलं असतं की काही वेळापूर्वी तिच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पूर तिने कितीतरी वेळ असाच रिता होऊ दिला असावा. सार्थकने तिने दिलेल्या पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि तिच्याकडे पाहिलं, पण अवनी मात्र त्याची नजर चुकवत इकडे तिकडे पाहत होती. अवनी, सार्थक शांतपणे म्हणाला. अरे, पाणी नाही घेतलंस? थांब, मी चहा ठेवते तोवर. अवनीला त्याच्यासमोर उभं राहायचं नव्हतं म्हणून ती किचनमध्ये जाणार होती. इतक्यात पुन्हा सार्थकने तिला आवाज दिला. अवनी. सार्थक. हा. अवनी मागे वळून म्हणाली, बस इथे. त्याने तिला सोफ्यावर आपल्या बाजूला बसायला सांगितले. बस ना. ती अजूनही शांत उभी आहे हे पाहून तो पुन्हा हक्काने म्हणाला. अवनी शांतपणे त्याच्या बाजूला जाऊन बसली. सार्थकने पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला आणि तिला पाणी प्यायला सांगितलं. अवनीनेही निमूटपणे ते पाणी घेतलं. सार्थक यायच्या आधी ती इतकी रडली होती की तिचा घसा अगदी कोरडा पडला होता आणि चेहराही पूर्ण उतरला होता. थोडं पाणी पिल्याने तिला थोडं बरं वाटत होतं. सांग आता, काय झाले नक्की? सार्थक म्हणाला. कुठे काय, अरे असंच. घरच्यांची आठवण आली जरा, म्हणून. मग? अवनी उसनं हसू आणत म्हणाली. आता सांगतेस की जाऊ मी इथून? सार्थक आता चिडला. सार्थकच्या रागावण्याने अवनीला वाईट वाटलं. पुन्हा तिच्या डोळे भरून आले. सार्थकला ते कळायला तसं त्यालाही वाईट वाटलं. अवनी, शांत हो आधी आणि सांग मला जे झालंय ते. स्वतःला असा त्रास नको करून घेऊस. काय झालंय सांग. निमिष मुळे उदास आहे का? निमिष नाही रे, मी तर स्वतःमुळेच नाराज आहे. अवनी एकटक घरातल्या एका कोपऱ्यात पाहत म्हणाली. तो कोपरा कदाचित तिला तिच्यासारखाच वाटत होता, जो दुर्लक्षित आहे. घरात असूनही जसा तो घराचा कोपरा तो कोणाला दुर्लक्षित असतो, अगदी तसंच काहीसं तिला वाटत होतं. बरं, आणि का नाराज आहे तू स्वतःवर? सार्थक तिच्या प्रत्येक वाक्यावर शांतपणे बोलत होता. का म्हणजे बघ ना, मी काहीच करू शकत नाहीये. माझ्या आयुष्यात ना करिअर, ना चांगला जॉब. आईवडिलांना तर किती दुखवलंय. एवढंच काय, स्वतःसाठी सुद्धा मी काही करू शकली नाहीये. आणि ज्यांच्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं, आज त्याने माझी किंमत कवडी मोल केली रे. अवनीला बोलता बोलता गहिवरून आला आणि तिने आपला चेहरा आपल्या उंजळीत लपवला. सार्थकला तिला कसं समजावं हेच कळत नव्हतं, कारण अशी परिस्थिती कधी आजवर आलीच नव्हती. अवनी नेहमीच त्याला सजेशन द्यायची, त्याची समजूत काढायची आणि हे काम तिला चांगलं जमतं, समजून घेणं आणि समजावणं. पण आता तिला समजवायची वेळ होती. तिला आधार द्यायची गरज होती. तिच्या प्रत्येक शब्दातून तिचं दुःख किती
तिचं मन किती दुखावलं असणार याचा सार्थकला अंदाज आला. अवनी, असं काही नाहीये. तू निगेटिव्ह विचार का करते स्वतःबद्दल? मला माहीत आहे सगळी परिस्थिती, मला हेही चांगलं माहीत आहे. यू हॅव दॅट कॅपेबल टू प्रूव्ह युअर सेल्फ अँड यू कॅन डू मच बेटर इन युअर लाईफ, युअर करिअर. बस तुझ्या आजूबाजूची परिस्थिती तुला साथ देत नाहीये. सार्थक तिला समजवायचा प्रयत्न करू लागला. अवनी काहीच बोलत नव्हती. ती फक्त रडत होती. पण अवनी, हे सगळं का वाटते तुला? निमेष काही बोलला का तुला? निमिषचं नाव काढताच अवनीने त्याच्याकडे डोळे पुसत पाहिले. सार्थक, तुला माहीत आहे हे ते काय म्हणाले? ते म्हणाले की माझे सर्टिफिकेट्स रद्दी पेपर आहेत आणि मी इतकी वाईट मुलगी आहे की त्यांच्या जागी जर दुसरं कुणी असतं ना तर संसार करू शकले नसते. अवनी पुन्हा त्या कोपऱ्याकडे पाहत म्हणाले, सार्थक, खरंच मी इतकी वाईट आहे का की मी कुणाच्याच प्रेमाच्या लायक नाही? आईबाबांनी माझ्यावर इतका विश्वास टाकला पण मी काय केलं? निमिषनेही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवल्या, त्याही पूर्ण करू शकले नाही मी. तू आधी शांत हो अवनी आणि ते डोळ्यातले पाणी आधी पुस आणि हे असे निगेटिव्ह विचार सोडून दे. तो रागात बोलला असेल, तुला घरी आला की बोलेल नीट पुन्हा तुझ्याशी, सार्थक म्हणाला. अवनीला निमिष इतका आणि कसा बोलू शकतो यामुळे खरं तर त्याला निमिषचा राग आला होता. पण अवनीला यावेळी नीट समजवणं गरजेचं होतं म्हणून तो तिला नीट आणि शांतपणे सांगत होता. त्याचं बोलणं ऐकून अवनी कसनुसं हसली. नाही सार्थक, मी त्यांच्याकडून प्रेमाशिवाय कुठल्याच गोष्टीची अपेक्षा कधीच केली नव्हती आणि त्यांनी मला प्रेमच दिलं. पण त्यांच्या प्रेमाला अपेक्षेची किनार होती जी मला कदाचित दिसूनही मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण अवनी, भांडण नक्की कशावरून झालं आणि एवढं वाढूच द्यायचं नव्हतं ना? एकाने कुणीतरी माघार घ्यायला हवी होती, सार्थक म्हणाला. माघार? अवनीने निश्वास सोडला. तुला माहिती आहे सार्थक, माघार या शब्दाचे परिस्थितीनुसार वेगवेगळे अर्थ होतात. आपल्या जगात जेव्हा आपण एखाद्या वेळात खेळात किंवा स्पर्धेत माघार घेतो ना तेव्हा हे जग तुम्हाला खूप नाव ठेवतं, तुमचं जगणं मुश्किल करून टाकतं. पण हेच जग जेव्हा आपल्या स्वाभिमान आणि आपला संसार या गोष्टींच्या संदर्भात येतं तेव्हा सगळेच माघार घेतात केव्हाही. सगळेच म्हणतात की माघार घेणं केव्हाही चांगलं, मग भले तो स्वाभिमान पायदळी का तुडवला जाईल. आणि तुला माहिती आहे, आपण जेव्हा माघार घेतो ना तेव्हा समोरच्याचा असा ग्रह होतो की आपणच बरोबर होतं. ज्या अर्थी आपण शांत बसलो. अवनी बोलत होती. मग अशावेळी तुम्ही एकत्र नीट बसून बोलणं गरजेचं आहे ना? एकमेकांच्या मनात एकमेकांविषयी जे आहे ते बोला ना एकदा. हे बघ, नवरा बायकोचं असं नाही, अगदी कुठल्याही नात्यात जेव्हा काही खुपत असतं, भांडणं होत असतात तेव्हा अशावेळी शांतपणे बोलणं गरजेचं असतं, सार्थक म्हणाला. मान्य आहे ना मला, पण समोरच्याला जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते त्याला शिकवल्यासारखं वाटत असेल तर काय करायचं? अवनी म्हणाली. मग मोठ्यांकडून म्हणजे घरातल्यांकडून मदत घ्यायची. तू त्यांच्या आईला सांगू शकते, सार्थक म्हणाला. अवनी आता थोडी शांत झाली होती. ज्या आईचे संस्कार घेऊन ते मोठे झाले त्याच आईला ते कधी चुकीचे वागू शकतात असं वाटतच नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचं, ते चुकीचं जरी वागले तरी मी समजून घ्यायला हवं असं त्यांना वाटतं, अवनी म्हणाले. अच्छा, म्हणजे ही वेळ पहिली नाही तर तुमच्या भांडणाची? आणि तुझं त्याच्या आईशी बोलणं झालेलं दिसतंय, सार्थक तिच्याकडे पाहत म्हणाला. हे सगळं खूप दिवसापासून चालू आहे सार्थक. मी तुझे हे सांगते ते सगळं करून बघितलं, पण त्यांना माझ्याविषयी तक्रारी आहेत रे. अवनी पुन्हा रडू लागली. अवनी, नको यार रडू. तू काकूंशी बोलली की नाहीस? मग ते इतके सगळं झालंय तर एकदा बोलून बघ ना त्यांच्याशी, सार्थक म्हणाला. काय बोलू, काय सांगू की इतक्या विश्वासाने ज्या मुलाशी मी माझ्या सगळ्या नात्यांना दुखवलं, आज तोच माणूस मला माहेरी जायला सांगतोय. तो खुश नाहीये माझ्यामुळं, अवनी म्हणाली. अवनी, तू हे सगळं मनात ठेवून तुझ्या मनाची किती घुसमट होते हे मला कळते, म्हणूनच सांगतोय. एकदा बोलून घे काकूंशी, ते समजूतदार आहेत. ते बोलतील ना निमिषच्या आईसोबत किंवा निमिषसोबत समजावतील त्याला, सार्थक म्हणाला. नाही रे, माझ्या आईवडिलांसोबत तरी ते नीट बोलतायत. उद्या आई बाबा त्यांना समजवायला गेले आणि त्यांच्या मनात तेढ निर्माण झाला तर मग काय करू मी? अवनी डोळे पुसत म्हणाली. अवनी, तू मलाही काही सांगितलं नाहीस इतके दिवस. मितालीशीही बोलली नसशील ना, सार्थक म्हणाला. चांगल्या गोष्टी माणूस लोकांना ओरडून सांगतो, पण आपलं दुःख, आपल्या मनाला बोचणाऱ्या गोष्टी आपण आपल्या आईवडिलांनाही सांगताना खूप विचार करतो. अच्छा, म्हणजे इतके परके झालोय तर आम्ही, स्पेशली मी. ठीक आहे, जातो मी आता. काळजी घेतो तुझी आणि बोल काकूंसोबत. सार्थकला तिने आपल्यापासून या गोष्टी जाणून बुजून लपवून ठेवल्या याचं त्याला वाईट वाटत होतं आणि त्यातच तो आता निघाला होता.
सार्थक रागात उठून पुढे गेला असता अवनीने त्याचा हात पकडला. सार्थक, आय एम सॉरी रे, प्लीज मला समजून घे, मी मुद्दामून नाही केलं काहीच, ती त्याला थांबवत म्हणाली. तिने त्याचा हात सोडला. ती पुन्हा रडू लागली. मलाच कळत नाहीये मी काय करू, माझी खूप घुसमट होते रे. मी हे सगळं कुणालाही सांगू शकत नाही, कारण हे ऐकून त्यांच्या जीवाला घोर लागेल, पण काय करू तेही कळत नाहीये. अवनी खाली मान घालून रडत होती, हुंदक देत होती. सार्थकला तिला असं रडताना बघवत नव्हतं. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या डोक्यावर थोपटू लागला. अवनी शांत हो, प्लीज नको, प्लीज अवनी. अवनीला तिचा हुंदका आता इतका अनावर झाला होता की तिने आपले डोकं सार्थकच्या छातीवर ठेवलं आणि ती रडू लागली. तिला आता आधाराची गरज होती. डोळ्यावाटे अश्रूंच्या रूपात तिच्या मनावरचा भार हलका होणं गरजेचं होतं. सार्थकला तिच्या अशा अचानक झालेल्या स्पर्शाने थोडं बावरल्यासारखं झालं, पण तिची अवस्था त्याला कळत होती. त्याने तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही. एक हात तिच्या पाठीभोवती त्याने वेढला होता, तर दुसऱ्या हाताने तो तिच्या केसावर डोक्यावर थोपटत तिला शांत करत होता. सतत दुसऱ्यांची तुलना करणं आणि मग त्यावरून बोलणं हे नेहमीच झालंय रे. मी आजवर कधीच त्यांची तुलना कोणाशी केली नाही, कारण मला माहीत आहे तुलना केली की माणूस कधीच सुखी राहू शकत नाही. तो कायम असमाधानी राहतो. आणि आपल्या माणसाची तुलना कोण करतं रे कुणाशी. अवनी रडत होती. सार्थकने तिला आपल्या मिठीत विसावून दिलं याची तिला अजूनही जाणीव झाली नव्हती. ती फक्त बोलत होती, रडत होती. अवनी शांत हो आता, बस झालं रडणं, माझं ऐकशील का एक. सार्थक तिला समजावू लागला. अवनीने मान वर करताच त्याला विचारलं, काय असे विचारतास अवनी, तू लवकरात लवकर जॉब शोध. तुम्ही जितके असे वाद घालणार तितके ते अजूनच वाद होत राहणार. तू कामात बिझी असतील तर हे वाद कमी होतील. सार्थक म्हणाला, करते रे ट्राय, नाही असं काही नाही. पण अवनी काही बोलणार इतक्यात सार्थकने तिच्या दोन्ही हाताला पकडला आणि तिला आपल्याकडे पाहू दिलं. अवनी खाली मान घालून उभी. सार्थकने तिच्या गालावर ओघळणारे अश्रू आपल्या हाताने अलगद पुसले. अवनी, आता रडणं बंद, तू फक्त जॉब शोध, मग बघू, होईल सगळं नीट. आणि उगाचच काही पण विचार आणू नको मनात, पॉझिटिव्ह राहा. आणि नेहमी माझ्याकडून तुला सगळं ऐकायचं असतं ना. आता प्रॉमिस कर की इथून पुढे तुला कधीही काही सांगा वाटलं तर मला नक्की सांगशील. असं मनात ठेवून स्वतःची घुसमट करून घेणार नाही. दे प्रॉमिस. अवनीच्या चेहऱ्यावर आता थोडं हसू होतं. त्याने पुढे केलेल्या हातावर आपला हात ठेवला आणि मानेनेच होकार दिला. सार्थकलाही आता छान वाटत होतं. आपण सार्थकच्या अगदी क्लोज उभे आहोत याची जाणीव अवनीला झाली. आणि आपला हात अजूनही सार्थकच्या हातात आहे हेही तिला जाणवलं. तिने अलगद आपला हात उचलला. सार्थकला तिच्या मनात काय चाललंय हे कळलं. इट्स ओके अवनी, इतकं मनावर घेण्यासारखं काही नाही झालेलं. सार्थक पुढे अजून काही बोलला नाही. तिच्याकडे पाहून फक्त हसला. अवनी, सॉरी सार्थक, खूप वेळ झाला येऊन तुला, मी माझंच सांगत बसले, थांब चहा करते. अवनी म्हणाली. अगं, चहा घ्यायला कुठे आलो आहे मी तेव्हा, तुलाच भेटायला तर आलोय. सार्थक म्हणाला. अवनी आता बऱ्यापैकी शांत झालेली. तिने फ्रेश होऊन चहा ठेवला. दोघांनीही चहा घेतला. निघताना आईवडिलांना फोन करून एकदा बोल हे सांगायला सार्थक विसरला नाही. अवनीला आता थोडं शांत वाटत होतं. आज इतक्या दिवसात मनावरचं ओझं तिने सार्थकसमोर मोकळं केलं होतं, व्यक्त केलं होतं. अवनी आज आपल्या इतक्या जवळ होती. तिच्या अशा अचानक जवळ येण्याने आपले हार्टबीट्स अचानक वाढले होते. ते तिला कळालं असेल का? पण कळणार तरी कसे? ती तिच्या विचारात इतक्या त्रासात होते. निमिष असं कसं काय वागू शकतो तिच्याशी? त्याचं तिच्यावर प्रेम आहे ना. पण अवनीने जशी स्वतःची बाजू मांडली तशीच निमिषलाही स्वतःची बाजू असेल का? पण अवनीसारखी मुलगी जी स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करते, त्या मुलीकडून खरंच त्याला काय तक्रार असावी का? त्यांच्या आणि तिच्या विचारात फरक तर असणारच हे माहीत आहे आपल्याला. कदाचित तेच एकमेव कारण असावं. पण प्रेम केलंय तर समजूनही घ्यायला हवं, त्याशिवाय संसार नाही होणार. आणि आजकाल कोण इतकं सहन करतं, लगेच डिवोर्स द्यायला तयार असतात. पण अवनी तरी ते घरच्यांना सुद्धा सांगायला तयार नाही. हे निमिषला का कळत नाही? असो, अवनी नेहमी खुश असावी. आपण तिला आधीच विचारलं असतं तर या गोष्टी तिच्या आयुष्यात घडल्याच नसत्या ना. घरी जाताना
घरी जात असताना सार्थकच्या मनात विचार येऊ लागले. 5 मिनिटं अशीच गेली असता त्याला निधीचा फोन आला. तिचा फोन आलेला पाहता सार्थकच्या चेहऱ्यावर हसू फुललं. बरोबर टायमिंगला फोन येतो हिचा. दुसऱ्या कोणाचा विचार नाही करायचा. सार्थकने तिचा फोन उचलला. हाय सार्थक, कुठे? नेहमीप्रमाणे ठरलेला प्रश्न निधीने विचारला. घरी चाललोय बाबू, बोल ना, काय म्हणते? सार्थक म्हणाला. अरे एक प्रॉब्लेम झालाय. माझ्या रूम पार्टनर दुसरीकडे शिफ्ट होत आहेत नेक्स्ट मंथमध्ये. नेक्स्ट मंथ? अच्छा, मग त्याचं काय? सार्थक म्हणाला. मग काय? अरे माझ्या राहण्याचे प्रॉब्लेम होतील ना. एकटीला एवढं रेंट परवडणार नाही द्यायला. अच्छा, असं झालंय होय. मग ये की आपल्या घरी. कुणी अडवलंय का तुला? हो का? आणि आईला काय सांगू माझ्या? निधी म्हणाले. आईचं काय आता मध्येच? अरे आई येणार आहे भेटायला मला. ते लग्न आहे पुढच्या महिन्यात एका नातेवाईकाकडे. इथे नातेवाईक आहेत ना हडपसरला, आमचे, तिकडे जायचं आहे. ओ हो, सासूबाई येणार आहेत का? बरं, मग काय म्हणणं आहे तुमचं? बाबू, तुला विचारायला फोन केलाय मी. तू मलाच काय विचारतोय? बरं, मग काय करायचं? काय करायचं? सार्थक विचार करू लागला. काही मिनिटात त्याला काही सुचलं आणि तो म्हणाला. बाबू, आपण एक काम करू शकतो. मग आपणच घेऊया का रूम रेंटवर? हो हो, तुझ्यासोबत एकत्र लग्नाआधी. निधी हसून म्हणाली. हो का? नको टेन्शन घेऊ. नाही, काही त्रास देणार नाही मी. शांत हॉलमध्ये राहील आपला एका बाजूला. सार्थक मुद्दाम आवाज खाली आणत म्हणाला. गप, जास्त लाडात नको येऊ. त्यापेक्षा असं केलं तर माझ्या दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला सोबत घेतलं तर म्हणजे तेवढंच आपल्याला रेंटला हेल्पही होईल. निधी स्वतःचं डोकं लावत म्हणाली. हे बघ, रेंटची काळजी नको करू तू, मी आहे ना. पण तुला हवीच असेल मैत्रिणीची सोबत तर घे बोलावून. ओके बाबू, हां, जाऊ आपण रूम बघायला सुट्टीच्या दिवशी वगैरे. ओके, सार्थक म्हणाला. ओके, लव यू. लव यू टू. सार्थकने अवनीची समजूत काढली होती. निधीलाही त्याने काहीच टेन्शन येऊ दिलं नाही. ते दोघे आता एकत्र राहणार होते एकमेकांसोबत. पण सार्थकला हे आता कळत नव्हतं की निधी आता पूर्ण वेळ त्याच्यासोबत राहणार होती आणि त्याला जी आता अवनीशी अगदी रात्री खूप वेळ बोलण्याची सवय लागली होती, त्याचं काय? तिच्याशी आता इतकं बोलता येईल का? आणि त्यांचं बोलणं नाहीच झालं तर क्रमशः